साथियो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नागपूर हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि शिक्षणाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। शिक्षक रस्त्यावर आहे, शिक्षक विद्यार्थी रस्त्यावर आहे आणि बेरोजगार सुद्धा रस्त्यावर आहे। यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे आहेत, त्यामध्ये हा पण एक मोर्चा आहे। जाणून घेऊ यांची प्रतिक्रिया। सगळ्यात पहिले तुमचा परिचय। माझं नाव रुपाली वांढरे आहे आणि मी शिक्षित पात्रताधारक भावी शिक्षक आहे। तर काय विषय आहे तुमचा? सर, आमचा विषय आहे की ज्या मराठी शाळा आहेत त्या वाचवायसाठी आम्ही इथे एकत्र झालेलो आहे आणि मराठी शाळेवर प्रत्येक जो बालकांचा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा जो हक्क आहे, जो संविधानाने त्या मुलांना दिलेला आहे, तो त्यांचा हक्क त्यांना मिळायला हवा। या म्हणजे तुम्ही बेरोजगार आहे का? हां सर, आम्ही बेरोजगार आहोत। आम्ही 2012 पासून TET-CET पात्र अभियोग्यता धारक आहोत। आम्ही पात्र आहोत शाळेवर शिकवायला, पण शासनाचं कटकारस्थान असं आहे की त्या शासनाला या शिक्षण क्षेत्रामध्ये विकास घडवून आणायचा नाही आहे। गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण द्यायचं नाही आहे आणि जी गावाखेड्यांमध्ये ज्या शाळा आहेत जिथून गोरगरीब मुलांना शिक्षण मिळतं त्याला बंद करून एक क्लस्टर शाळा म्हणजे समूह शाळाकरण करायचं आहे। एकच शाळा उभी करून गावातील सगळ्या शाळा एकत्र करायच्या आहे। तर मला हे म्हणायचं आहे शासनाला की जेव्हा जे शिक्षण आहे हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे, मग त्याला तो हक्क मिळवताना तिथे तडजोड कसाला? शासन म्हणतोय की कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आम्हाला शिक्षक द्यायला परवडत नाही, पण मग मला हे म्हणायचं आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काटकसरीचं धोरण अवलंबत आहात। मग मला हे म्हणायचं आहे की पण या शिक्षण क्षेत्रावरच या समाजाचा विकास आहे। तुम्हाला जर काटकसरीचं धोरण जर अवलंबायचं आहे तर तुम्हाला मिळणारे ज्या सोयी सुविधा आहेत, तुमचे जे शौकपाणी पूर्ण होत आहे, तुम्हाला मिळणाऱ्या गाड्या, तुम्हाला मिळणारे बंगले, यावर जो पैसा खर्च होत आहे त्यामध्ये तुम्ही काटकसर करा आणि तो जो पैसा आहे तो या शिक्षणावर तुम्ही खर्च करा आणि या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षण द्या आणि या महाराष्ट्राचा विकास करा, असं मला या शासनाला सांगायचं आहे। मॅडम, तुमचा सरकारचं असं धोरण आहे की जिल्हा परिषदेच्या परिचय आहे। माझं नाव अर्चना चौहान, मी एक सामान्य अभियोग्यता धारक आहे। सरकारचा असा डाव आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा आणि समूहकरण योजना सुरू करण्याचा, म्हणजे आजूबाजूचे जे 3-4 गाव आहे ते मिळून एक स्कूल चालू करेल, त्याला क्लस्टर स्कूल असे त्यांनी खूप सुंदर नाव दिलेले आहे। पण जिल्हा परिषदेच्या शाळा जर सरकार बंद करेल तर जे गोरगरिबांची मुलं आहेत ती कुठे शिकतील सर? हा खूप मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर आज आम्ही TET-CET टेट धारक आहे। जर तुम्हाला शिक्षक भरती करायची नसते तर तुम्ही TET-CET आणि टेट एक्झाम का घेता? म्हणजे फक्त आमच्याकडून पैसा गोळा करता, पैसा गोळा करून, निधी गोळा करून तो आपल्या तुम्ही स्वार्थासाठी खर्च करता आणि म्हणता वरून की शिक्षकांसाठी पैसा नाही आहे। म्हणजे तुमची अर्थव्यवस्था जर एवढी ढासळलेली आहे तर तुम्ही त्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला उंच करण्यासाठी आपले जे स्वतःचे खर्च आहेत ते कमी करा। तुमच्या ज्या गाड्या चालतात रस्त्याने त्या गाड्या कमी करा, त्यातलं पेट्रोल, त्यातला जो चालवणारा चालक असतो तो कमी करा। आम्हाला आज आम्ही एवढं शिकलो सवरलो असून सुद्धा आम्हाला या रस्त्यावर बसायची वेळ या सरकारने आणलेली आहे। आम्हाला देवाभाऊला एकच म्हणणं आहे की आम्हाला त्या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये नको आहे, आम्हाला फक्त आमच्या हक्काची नोकरी हवी आहे। आम्ही फक्त इथे नोकरीसाठी लढत नाही आहे, तर त्या गोरगरिबांचे मुलं जे वंचित राहणार शिक्षणापासून त्यांना शिक्षण मिळावं, जिल्हा परिषदेच्या शाळा वाचाव्या। आपली माय मराठी, शिवाजी महाराज यांनी या स्वराज्य स्थापन केलं। मराठीची भाषा जी आहे त्याचं वर्चस्व इथे मिळवलं। आज ती मराठी भाषा कुठेतरी दूर होत आहे आणि ह्या जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या तर पूर्णपणे मराठी बंद होईल। मला या सरकारला एकच सांगायचं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या वाचल्याच पाहिजे।